श्री स्वामी समर्थ. नीलकंठ पक्षाच्या 8 ज्ञानवर्धक गोष्टी ऐकणारे मनुष्य कधीही गरीब राहत नाहीत. त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे, भयंकर दुःख, चिंता, दारिद्र्य सर्व काही वाऱ्यासारखे पळून जाऊ शकते. आज मी आपल्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती घेऊन आली आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की व्हिडिओच्या शेवटापर्यंत आपल्या चॅनलवर आपल्यासोबत राहा. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामी समर्थ माऊलींचे भक्त असाल आणि स्वामी समर्थ माऊलींच्या कृपा आशीर्वादासाठी आत्ताच अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तो खूप जुना काळ होता. एकेकाळी एका जंगलात नीलकंठ पक्ष्यांची जोडी राहत होती. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. नीलकंठ पक्षाची पत्नी जी होती ती जिज्ञासू स्वभावाची होती. नवऱ्याला ती काही ना काही सतत प्रश्न विचारत असे. एके रात्री नवरा बायको दोघेही गंगेच्या तीरावरील एका झाडाच्या फांदीवर बसलेले असताना नीलकंठाची बायको नीलकंठाला सांगते की पियाजी, आज माझं मन खूप अस्वस्थ आहे. मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे. पियाजी, असं काहीतरी करा ज्यामुळे माझं मन थोडं हलकं होईल. भक्तांनो, जेव्हा नीलकंठ या गोष्टींसाठी आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकतो तेव्हा नीलकंठ आपल्या पत्नीला विचारतो, प्रिये, तुझे मन इतके अस्वस्थ असण्याचे कारण काय? शेवटी तुझा त्रास दूर करण्यासाठी मी काय करायला हवं? हे ऐकून नीलकंठाची बायको म्हणते की पिया, एक गोष्ट सांगा ज्यामुळे माझ्या मनाला नक्कीच थोडी शांती मिळेल. भक्तांनो, अशा प्रकारे नीलकंठ आपल्या पत्नीसाठी एक कथा सांगू लागतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो, प्रिये, आज मी तुला एका श्रीमंत बहिणीची आणि एका गरीब भावाची गोष्ट सांगणार आहे. भावा बहिणीचं नातं कसं असतं आणि बहीण भावाचं नातं कसं टिकवायचं ही आजची गोष्ट ऐकून तुला समजेल आणि त्याच वेळी आजच्या कथेतून तुला खूप आनंद, समाधान आणि प्रसन्न वाटेल. शेवटी गरिबीचा माणसावर कोणता परिणाम होतो आणि माणूस गरीब कशामुळे होतो आणि गरिबीचे कारण काय? शेवटी अशी कोणती कर्म आहेत ज्यामुळे माणूस दारिद्र्याच्या विळख्यात अडकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या कथेतून मिळतील. म्हणूनच आजची कथा तुमच्या आयुष्यातील अतिशय मार्मिक, चमत्कारी आणि प्रेरणादायी कथा आहे. आजच्या कथेच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञानाच्या 8 गोष्टी कळणार आहेत जे तुमच्या नशिबाचे फासे एका मिनिटात बदलून टाकतील. हे कुठलाही मनुष्य आपल्या दारिद्र्यावर सहज मात करू शकतो अशी ही गोष्ट आहे. आजची कथा अतिशय महत्त्वपूर्ण आणि शैक्षणिक आहे. म्हणूनच प्रिये, आजची ही कथा मोठ्या लक्षाने आणि मेहनतीने ऐका, असे नीलकंठ सांगतो. तेव्हा नीलकंठाची पत्नी म्हणते, पिया, एवढी चांगली कथा असेल तर ती कथा मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकेन आणि माझ्या भाग्यात चमत्कार करून घेईन. आजची ही चमत्कारी कथा मी पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने ऐकून घेईन. या कथेत नमूद केलेल्या 8 मुद्द्यांचे मी नक्कीच अनुसरण करीन. तर भक्तांनो, अशा प्रकारे नीलकंठ आपल्या पत्नीसाठी ही कथा सांगू लागतो. तो म्हणतो, अगं प्रिये, ही फार जुन्या काळाची गोष्ट आहे. एकेकाळी एका शहरात एक अतिशय श्रीमंत शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याच्या घरी 2 जुळी मुले जन्माला येतात. या जुळ्या मुलांपैकी एक मुलगा आणि दुसरी मुलगी आहे. शेतकऱ्याने आपल्या मुलाचे नाव रोहित ठेवले होते आणि मुलीचं नाव माया ठेवलं होतं. इथे हळूहळू रोहित आणि माया मोठे होऊ लागतात आणि हळूहळू शेतकऱ्यांची दोन्ही मुलं खूप मोठी होतात. हळूहळू जेव्हा त्यांचे वय 21-18 या विभागासाठी पात्र ठरते तेव्हा शेतकऱ्याला आपल्या मुलांच्या विभागाची चिंता सतावू लागते. एके दिवशी तो शेतकरी आपल्या शेवेच्या शहरात गेल्यावर त्याला एका व्यापाऱ्याचा मुलगा आवडतो आणि त्या व्यापाऱ्याच्या मुलाबरोबर वाहून गेलेला शेतकरी आपल्या मुलीशी लग्न करतो.
अशा तऱ्हेने माया वडिलांच्या घरून निघून सासरी जाते. इथे मुलीला निरोप दिल्यानंतर शेतकरी आपल्या मुलाच्या विभागाचा विचार करू लागतो. माझं घर झालं, माझं वय देखील झालं, आता मी माझ्या मुलाचंही लग्न लावून द्यायला हवं. माझ्या मुलाचे लग्न झाले तर मी माझे उरलेले आयुष्य माझ्या सुनेबरोबर राहून आरामात घालवीन. अशी कथा सांगितल्यावर नीलकंठ आपल्या पत्नीला सांगतो की हे प्रिये, देवाची लीला अतिशय हंद्राली आहे. देव कधी कुणाला श्रीमंत करेल आणि कधी कुणाला गरीब करेल हे कुणालाच कळणार नाही. असंच काहीसं त्या श्रीमंत शेतकऱ्याच्या बाबतीत घडलं. शेतकऱ्याचा मुलगा एक दिवस वडिलांना अशा प्रकारे पाहतो की त्याचे वडील एका भयंकर रोगाच्या वळख्यात अडकतात. वडिलांची अशी अवस्था पाहून तो शेतकऱ्याचा मुलगा खूप विचारात पडतो, नाराज होतो. एके दिवशी शेतकरी एका भयंकर रोगाच्या विळख्यात सापडतो. हे बघून त्याचा मुलगा खूप अस्वस्थ होतो. शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा आपल्या वडिलांची अशी अवस्था पाहतो तेव्हा वडिलांची अशी अवस्था पाहून तो मुलगा खूप दुःखी होतो, म्हणजेच हताश, निराश होतो. आणि त्यानंतर तो आपल्या वडिलांवर उत्तम डॉक्टर आणि कायदे तज्ज्ञांकडून उपचार करून घेतो आणि वडिलांसाठी महागडी औषधे आणतो. अशा प्रकारे वडिलांवर उपचार करताना शेतकऱ्याचा मुलगा पूर्णपणे कंगाल होतो, पण तरीही वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. जेव्हा त्या शेतकऱ्याच्या आजारात कुठल्याही औषधाचा काहीच फायदा होत नाही तेव्हा एक दिवस शेतकरी आपल्या मुलाला बोलावून मुलगा रोहितला समजावून सांगतो. जेव्हा एखादी समस्या मनाच्या शक्तीच्या पलीकडे असते तेव्हा हे सर्व भगवंतावर सोडून द्यावे. जागेवर तोडगा निघू शकत नसला तर अशा वेळी त्या समस्येची जबाबदारी देवावर सोपवावी. म्हणूनच बाळा, आता तू माझी काळजी सोडून दे आणि आता तू तुझ्या भविष्याचा विचार कर. माझं काय, मी आज आहे तर उद्या नाही. आज न उद्या एक ना एक दिवस मला हे जग सोडून जावंच लागणार आहे. मग तुझं काय? आता तू माझी काळजी सोडून दे आणि लग्न कर. आणि वडिलांच्या तोंडून आपल्या घरासाठी, आपल्या भविष्यासाठी असे शब्द ऐकून पुन्हा रोहित विचारातच जातो. या गोष्टी ऐकून रोहित लगेचच गप्प होतो. तो काय करू शकतो? त्याच्या घरात जी काही बचत होती ती वडिलांच्या लाजेत आधीच खर्च झाली होती. तेव्हा तो म्हणतो, बाबा, तुम्हाला जे आवडेल तसे मी करीन. यानंतर तो गरीब शेतकरी आपल्या मुलाचे लग्न एका गरीब घरातील मुलीशी लावून देतो आणि लग्नानंतर काही दिवसांनी शेतकऱ्याचा मृत्यू होतो. येथे वडिलांच्या निधनानंतर रोहित आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार पूर्ण रीतिरिवाजांनी करतो. वडिलांच्या आजारपणासाठी रोहितचे घर, शेतकोठार आधीच विकले गेले होते आणि जी काही बचत शिल्लक राहिली होती ती वडिलांच्या अंत्ययात्रेत संपते. अशा प्रकारे रोहित खूप गरीब आणि अत्यंत गरीब बनतो. प्रेमळ स्वामी भक्तांनो, जेव्हा रोहित एक दिवस पूर्णपणे कंगाल होतो तेव्हा तो झोपडी बांधून आपल्या पत्नीसह गावाबाहेर राहू लागतो आणि इतरांच्या शेतात कष्ट करून तो पत्नी आणि आपल्या मुलांचे पोट भरू लागतो. तर दुसरीकडे एका श्रीमंत व्यापाऱ्याबरोबर लग्न झालेली रोहितची बहीण माया जेव्हा आपल्या भावाची अवस्था तिला समजते तेव्हा श्रीमंत बहीण आपल्या गरीब भावाचा तिरस्कार करू लागते. ती स्वतःच विचार करू लागते की माझा भाऊ आता पूर्णपणे दरिद्री झाला आहे. त्याचं घरदार विकलं गेलं असून आता त्याच्याकडे एकही पैसा शिल्लक राहिलेला नाही. अशा परिस्थितीत तो माझ्या सासरी आला तर त्याला पाहून माझे दीर, माझे जाऊबाई खूप अपमान करतील आणि माझं कुटुंब पूर्णपणे गरीब आहे अशी माझी खिल्ली उडवतील. अशा प्रकारे माझी खूप बदनामी होईल आणि याच कारणामुळे ती आपल्या सख्या भावासोबतचे नाते तोडते. माया स्वतःमध्ये इतका बदल करते की ना ती भावाच्या घरी जाते ना भावाला आपल्या घरी बोलवते. माझी बहीण माझा तिरस्कार का करते हे मायाचा भाऊ रोहितलाही चांगलेच ठाऊक झालेले होते. त्यामुळे रोहितही आपल्या बहिणीच्या सासरी कधीच जात नव्हता.
अशा तऱ्हेने माया सासरच्या मंडळींसोबत खूप व्यवस्थित आणि आनंदी राहत होती. आयुष्य चालूच होते. रोहित कठोर परिश्रम करत होता आणि रोहितची पत्नीही त्याला खूप सपोर्ट करत होती. असेच दिवस जाता जाता एक दिवस मायाच्या मुलाचं लग्न ठरतं आणि ही गोष्ट रोहितच्या कानावर येते. रोहित आनंदाने जाऊन आपल्या पत्नीला सांगू लागतो की माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे, आपल्या भाच्याचं लग्न ठरलेलं आहे. रोहितकडून ही गोष्ट ऐकून रोहितची पत्नी सुशीला खूप आनंदी होते आणि म्हणू लागते, निदान उशिरा का होईना पण मी तुमच्या ताईला भेटेन. मग सुशीला तिच्या नवऱ्याला विचारते की पियाजी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या भाच्याचे लग्न होत आहे. मी नक्कीच तुझ्याबरोबर येईन, पण आधी मला सांगा, तुमच्या ताईने आमच्यासाठी आमंत्रण पाठवले आहे का? बायकोच्या तोंडून या गोष्टी ऐकून रोहित एकदम गप्प होतो. तेव्हा रोहित म्हणतो, हे तर घरचंच लग्न आहे, आपल्याला आमंत्रणाची गरज नाही. तेव्हा ती सुशीला म्हणजे रोहितची पत्नी म्हणते, मान्य आहे तुमच्या भाच्याचं लग्न होत आहे, पण आमंत्रण न घेता मी तरी तिकडे येणार नाही. हे सर्व योग्य आहे असे मला वाटत नाही आणि तुम्ही देखील तिथे जाऊ नये कारण आपल्याला आमंत्रण मिळालं नाही. तेव्हा रोहित आपल्या बायकोला समजावून सांगतो की अगं प्रिये, मायेच्या सासरी मोठी माणसं आहेत, कदाचित आपली आठवण त्यांना आली नसेल किंवा ते विसरले असतील, पण आपण आपलं कर्तव्य चुकवू नये. तुम्ही किमान त्या माझ्या भाच्यासाठी तरी तयार व्हा आणि माझ्याबरोबर मायेच्या सासरी चला. या गोष्टी ऐकून सुशीला म्हणू लागते, पियाजी मला माफ करा, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी निमंत्रणाशिवाय जाणार नाही. मग बायकोच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून रोहित म्हणतो, ठीक आहे सुशीला, जशी तुझी इच्छा. तुझी इच्छा नसेल तर तुम्ही मुलांबरोबर घरी राहा आणि तुमची काळजी घ्या. मी एकटाच माझ्या भाच्याच्या लग्नाला जाऊन येतो. मी मायेच्या सासरी जाईन. अशा परिस्थितीत मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो नाही तर माझ्या बहिणीची वहिनी आणि तिचा दीर तिला टोमणे मारतील आणि बोलतील की तुझ्या माहेरच्या घराकडून कुणीही आलं नाही. माझ्या बहिणीला झालेला त्रास, तिचा अपमान मी सहन करू शकत नाही. तिला सर्वजण बोलतील, तुझा एकुलता एक भाऊ साधा तुझ्या भाच्याच्या लग्नालाही आला नाही, म्हणून मी आता घराबाहेर पडतो. तुम्ही तुमची काळजी घ्या. पुढे आपल्या पत्नीला ही गोष्ट सांगताना नीलकंठ म्हणतो, इथून पुढची गोष्ट लक्षपूर्वक ऐका, कारण याचा तुझ्या जीवनावर आणि सर्वांच्याच जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. प्रेमळ स्वामी भक्तांनो, मायाचा भाऊ अत्यंत गरीब होता. तो कोणाकडून तरी पैसे उधार घेतो आणि उधार घेतलेल्या पैशातून त्याची बहीण माया आणि त्याच्या भाच्यासाठी सुंदर कपडे विकत घेतो आणि ते कपडे घेऊन आपल्या बहिणीच्या सासरी जातो. इथे जात असताना रोहितसाठी सकाळची संध्याकाळ होते. मग तो बहिणीच्या दारात पोहोचतो आणि एका दरवाजाच्या कडेला उभा राहतो. बिचारा रोहित दारात उभा राहून बहिणीच्या येण्याची वाट पाहत असतो. हा सर्व प्रकार मायाची जाऊबाई पाहत असते. तिची नजर रोहितवर पडते आणि तिला रोहितची ओळख पटते. रोहितला पाहिल्यानंतर मायाची वहिनी जाऊन मायाला सांगते की अगं, तुझा भाऊ आला आहे आणि दारात उभा आहे. जा, तू त्याला आपल्या घरी बोलाव. तो तुझ्या मुलाच्या लग्नाला आला आहे. ही गोष्ट ऐकून माया तिच्या जाऊबाईला विचारते, माझा भाऊ आपल्या दारात आहे तर मला सांगा, तो कोणत्या अवस्थेत आला आहे, तो कसा आला आहे? तर त्याच वेळी मायाची वहिनी म्हणते की तुझा भाऊ फाटलेले जुने कपडे घालून तुझ्या दारात उभा आहे आणि तो दारात उभा राहून तू येण्याची वाट पाहत आहे. आपल्या जाऊबाईच्या तोंडून हे शब्द ऐकून माया भयंकर रागावते आणि रागारागात डोळे वटारून आपल्या भावाला विचारते, तू माझ्या दारात आलासच कसा? तुझी लायकी देखील नाही माझ्या घरात येण्याची. किमान तू माझ्या सन्मानाचा तरी विचार करायला हवा होता. शेवटी तुझा सन्मान तर इथे महत्त्वाचा नाहीच आहे.
निदान तुम्ही आमच्या घराच्या सन्मानाचा तरी विचार करायला हवा होता. आपल्या बहिणीच्या तोंडून असे कटू शब्द ऐकून भाऊ खूप निराश होतो. मग रोहित बहिणीच्या पाया पडतो, माफी मागायला लागतो आणि म्हणतो, ताई मला माफ कर. तुझी बदनामी माझ्यामुळे इतकी होईल याची मला कल्पना नव्हती. जर मला आधीच हे माहीत असतं तर मी आलोच नसतो. मी फक्त माझ्या भाच्याच्या लग्नासाठी आलो. ताई, अगं मी तुझाच विचार केला. जर मी माझ्या भाच्याच्या लग्नाला आलो नाही तर तुझ्या सासरची लोक तुलाच टोमणे मारतील की तुझा एकुलता एक भाऊ असताना देखील तो या मुलाच्या लग्नाला येऊ शकला नाही. म्हणून मी धावा टाकत टाकत या कपड्यांवर तुझ्या दारात आलो आहे.